अखेर निलेश लंके पवारांच्या राष्ट्रवादी डेरे दाखल, मात्र वसंत मोरे प्रवेश न करताच माघारी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटातून परतलेले आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याआधी खासदार अमोल कोल्हे आणि मनसेला सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे दोघेही पक्ष कार्यालयात दाखल झाले. निलेश लंके आणि वसंत मोरे दोघेही तुतारी फुंकून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता होती. त्याप्रमाणे निलेश लंके यांनी प्रवेश केला, मात्र वसंत मोरे यांनी प्रवेश न करता ते माघारी परतले. पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते. ते अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे मनसे सोडलेले फायरब्रँड नेते वसंत मोरे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत मोरे हे सुद्धा आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता होती, पण त्यांनी प्रवेश केला नाही. मी पक्ष प्रवेशासाठी आलेलो नाही, मला सुप्रियाताईंनी आजची वेळ दिली होती, त्यामुळे मी आलो होतो. काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली, शिवसेना नेत्यांशी पण केली. पुण्यात एक वेगळा प्रयोग होऊ शकतो, कसब्याची पुनरावृत्ती करायची असेल त्याला वसंत मोरे कशा प्रकारे उमेदवार असू शकतो हे सांगायला मी शरद पवारांकडे आलो होतो, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. मी शरद पवारांना सांगितलं आहे, मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत, ते इतर मोठ्या नेत्यांना देखील सांगू शकतात, समजावू शकतात. पुढील 2 दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.